आमचं आयुष्य कधी खूप आनंदात होतं. हसतं खेळतं कुटुंब, भरलेलं घर आणि आमची शेतजमीन. कुठलीच चिंता नव्हती तेव्हा. पण नशिबानं अशी काही फिरकी घेतली की आयुष्याचं सगळं गणितच बदलून गेलं. वडिलांची जमीन जुमला, सगळी कर्जात गेली. पाहता पाहता 2 वेळचं जेवण मिळवणं सुद्धा अवघड झालं. गावात जे शेवटचं घर उरलं होतं तेही विकावं लागलं. संपूर्ण कुटुंबाने गाव सोडून यवतमाळ शहर गाठलं. एकच आशा होती मनात, कदाचित आता तरी काहीतरी चांगलं होईल. पण परिस्थिती तशीच राहिली. वडिलांना सततच्या तणावामुळे दारूचं व्यसन लागलं आणि माझी आई, तीच आई जी कधी आम्हाला प्रेमाने घास भरवायची, ती आता दुसऱ्यांच्या घरांमध्ये कामाला जाऊ लागली. आमच्याकडे उरलं होतं ते फक्त एक चपलांची जोडी आणि एक आशा की उद्या दिवा शोधताना. शहरात आलो खरं, पण इथे कोणाला कोण विचारतं. एका छोट्याशा खोलीत आम्ही 7-8 जण एकत्र राहत होतो. आई रोज सकाळी उठून दुसऱ्यांच्या घरी कामाला जायची, भांडी घासायची, फरशी पुसायची आणि संध्याकाळी दमून परत यायची. वडिलांचं व्यसन आता अधिकच वाढलं होतं. त्यांनी घरच्यांशी बोलणंही सोडलं. कधी कधी तर संपूर्ण दिवस ते शांत बसून राहायचे, नुसते एकाच जागी पाहत राहायचे. जणू काहीतरी आतून मोडून पडलं होतं. आम्ही 3 भाऊ दिवसभर शाळा, संध्याकाळी कुठेतरी छोटंसं काम शोधायचं. कोणाच्या दुकानात सामान पोचवायचं, कोणाच्या हॉटेलमध्ये पाणी द्यायचं, तर कधी बिल चढवायचं. पैसे कमीच मिळायचे, पण तोंडात घास पडतो याचं समाधान मोठं होतं. रात्री आम्ही 3 भाऊ रस्त्याच्या दिव्याखाली बसून एकत्र बोलायचो. कधी हसत, कधी डोळ्यांतून पाणी येई. पण मनात एकच गोष्ट होती, आपलं एक स्वप्न आहे, ते पूर्ण करायचं. आईचं कष्ट, वडिलांचं मौन आणि आमचं भांडणं करत हसत पुढे जाणं. हे सगळं आजही आठवलं की काळजात कुठेतरी हलकं होतं. पण त्या अंधारातही आम्ही एक दिवा जपून ठेवला होता, आशेचा. ही कथा खूप हृदयस्पर्शी आणि वास्तववादी आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाने अनुभवलेला संघर्ष, आईचे कष्ट, वडिलांचं घर पत्र्याचं, त्यामुळे पावसाचं पाणी सरळ घरात यायचं. घराच्या बाजूलाच एक तलाव होता आणि जरा जास्त पाऊस झाला की तलावाचं पाणी आमच्या घरात शिरायचं. आम्हाला झोपायलाही जागा नसायची. एका कोपऱ्यात भिजलेल्या चटईवर थरथरत झोपायचो आणि वाट बघायचो कधी हे थांबेल. पावसामुळे सगळी कामं बंद. आईला जे घरकाम मिळायचं त्यातून वाचलेलं जेवण ती घरी आणायची आणि आम्ही 3 भाऊ तेच वाटून खायचो. उपाशी राहणं ही आमच्या आयुष्याचा भागच झाला होता. काही दिवसांनी मी माझ्या आजीकडे राहायला गेलो. आजी आजोबा दोघं होते. आजोबा पटवारी होते, त्यामुळे त्यांच्याकडे गरजांची कमतरता नव्हती. तेव्हाच जाणवलं, आईवडिलांशिवायही कुणीतरी आपल्याला आपलं मानतं, आपल्यासाठी उभं राहतं. आजी आजोबांनी आम्हाला आधार दिला आणि फक्त भावनिक नाही तर नवीन घर बनवून दिलं. छप्पर नव्हे तर आशेचं छत. त्यांचे उपकार कधीही विसरता येणार नाहीत. त्यांनी फक्त घर दिलं नाही तर आयुष्याला पुन्हा उभं राहण्यासाठी आधार दिला. ही कथा खूप भावूक आहे आणि ती तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर प्रकाश टाकते. पावसाळ्यातील तुमच्या कुटुंबाचा संघर्ष आणि त्यानंतर आजी आजोबांनी दिलेला आधार, हे दोन्ही भाग तुम्ही खूप प्रभावीपणे मांडले आहेत. आशेचं छत हा वाक्प्रचार खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे, जो त्यांच्या मदतीचे महत्त्व अधोरेखित